अरे रवी. हा पप्पा. का भाई रवी आहे ना बर. नाही, ते आले नाहीत अजून. अरे आता आला रवी. तो ध्यान नाही. मला दिसला ना खाली स्वयंपाक करू तेव्हा माझ्या संग बोलला ना. मी म्हटलं होतच आला का तू सर कशी दा. खाली मम्मी सोबत बोलले का? मग पप्पा मला माहित नाही ते खाली आले असतील तर मी बरंच आहे. हा तेच तर आता मला त्याचा आवाज आला ना स्वयंपाक खोली तो आई काही करू राहिली तर ते तिला काही म्हटलं ना त्यानं मी म्हटलं हा इकडेच मला का. बर. निज तू निजली होती का? नाही पप्पा, झोपली नव्हती, तशीच बसली होती. बरं बरं करा करा काय करायचंय करा. मला वाटलं तो वरच आला का बाई म्हणून मी आलो. पप्पा काही काम होतं का? हो ते हा का रे. मला वाटलं तू वदरच आहे का आता आला बाई. काय झालं पप्पा? अरे काही नाही. मला वाटलं तू वदर आला म्हणून मी सारखा आलो वदर. तर बाई म्हणते नाही आले म्हणून म्हटलं आला तो खाली. बरं मला सांग तू त्या लक्ष्मणचा फोन आलता तुले? हो आलता त्याचा फोन. बरं काय म्हणणं काय बोलणं झालं मग काय म्हणते तो? हा काही करा म्हणते खरेदी काही करा म्हणते. पप्पा त्याच्या मनानं ऐकता का? सकाळी म्हणतात ते खरेदीवर या. काय म्हटलं काय राजू का फुटाने देऊन राहिले का म्हटलं इकत आम्हाला. हा सकाळी खरेदीवर या का असं असते का म्हटलं कुठे. अरे बाबू ते लक्ष्मण आलता त्या रोजी तो माझ्या बोलून गेला त्या पलाटवाल्याच्या पोरीचं लग्न जुटलं तर त्या माणसाला घाई आहे जरा पैशाची अडचण आहे तिला तर पोरीचं लग्न म्हटलं की कोणत्याही बापाले पैशाची अडचण राहतेच बाबू. म्हणून तर माणूस घाई करून राहिला. आता आपल्याला करून काय 15 दिवसाचा टाइम भेटेल. 15 तारखेला तसं बी आपण तारीख घेतलीच होती जशी खरेदीची. मग 15 दिवस आधी पाहू जवळचे काही भरू आणि लोन आलं की मग होते सबन बराबर. पप्पा जवळचे भरायचा काहीच प्रश्न नाही. पण घाई का करून राहिली असा प्रश्न आहे. त्या माणसाच्या पोरीचं लग्न नाही सुटलं मी त्या माणसाला फोन लावता. पाहुणेच चालू आहेत त्या पोरीला पाहिजे अजून फायनलही नाही झालं द्यायचं. काय लक्ष्मण स्वतः सांगून गेला मला तो तू का खोटं बोलते काय? अरे तुझ्या कोणाला फोन लावता? पप्पा माझा होता सोनूनेबाचा नंबर नाही का मी लावला दिली फोन. तुझ्या डायरेक्ट त्याला फोन करायला लावला. लक्ष्मणला खराब नाही वाटणार का? लक्ष्मणला वाटेन की पा मामाचा माझा विश्वास नाही. पप्पा त्या लक्ष्मण भाऊच्या नादी नका लागू जास्त. मग तिनं आपल्याला खोटं कोण सांगलं? मी डबल तेली फोन लावला म्हटलं का पैचं काढलं लग्न. मग काही सांगत जाय मला काढलं नाही काढता तर मी राजू अजून जुटल्यावरच काढतील ना असं म्हटलं तर की चुप्पच बसला. खोटं बोलून राहिला तर लक्ष्मण भाऊ काही लग्न गिग्न नाही जुटलं त्या माणसाच्या पोरीचं. मी स्वतः त्या माणसाला फोन लावला. भाऊ बी सांगू होता श्यामदादाला विचारा नाही तर त्याच्या पावरीले पाहुणे चालू आहेत पाहिनं. मग आता पाहुणे पाहायला चालू आहेत काय त्या माणसाला म्हटलं तर असं नाही विचारलं पण त्या माणसाला म्हटलं की 15 तारखेला भेटू भाऊ. मग त्यानं असं म्हटलं असतं ना आपल्याला सकाळीच भेटू भाऊ. त्यानं कोण म्हटलं की 15 तारखेला भेटू भाऊ. म्हणजे त्याला माहितच नाही हे म्हणतातलं कांड. तुमचा लक्ष्मणच करून राहिला सारं. लक्ष्मण असं कोण म्हणलं की त्या भाऊच्या पोरीचं लग्न जुटलं पण त्याला पैशाची गरज आहे आणि 5 लाख मागत होतो 5 लाख द्या म्हणून सध्याचे. असं कसं लक्ष्मणचा काही गैरसमज झाला. लावर फोन लावर लक्ष्मणले. हा लावा फोन लावा जरा कडक शब्दात बोला जरा. अरे गैरसमज असेल काही थांबतो तुले नाही माहित. लक्ष्मण स्वतः मले म्हणे ना की म्हणे मामा म्हणे त्या भावाच्या पोरीचं लग्न जुटलं. एवढा खोटा बोलते का की मा सांग पप्पा. लंचा फडवला माणूस आहे हा लक्ष्मण. लंचा पिऊन गेला त्या दिवशी आणि टोस्टी खाऊन गेला खोटारडा. अहो फोन लावा पप्पाला समजलं पाहिजे सगळं. लकी मेरे बाबू हे सगळे इले काय केलं मोठी आई? मस्त घट्ट दूध केलं बदामचं. मला प्याला फ्रीज मध्ये ठेव. नाही फ्रीजर मध्ये ठेव. फ्रीजर मध्ये मी त्याचा आईस्क्रीम करून खातो. फ्रीज मध्ये दुसरं दूध घोटून ठेवलंय ना मी. दूध घोटून ठेवलं मग मस्त त्याची आईस्क्रीम बनते. हे असं पातळ केलं ना थोडस हे पिणं पाय किती चांगलं लागते पी. हे नाही आबाजीले ने मोठे पप्पाला दे आजीले दे आईले. श्रावणी दिदी आणि तिथं हा चालते हो श्रावणी दिदी ते तिचं काहीतरी करून राहिली. कोणता तरी काहीतरी चालू आहे पण तिचं प्रोजेक्ट आहे की काय तो दे मी माझा पहिला याच्यातच आहे का? हा घे ना घे पहिले ते देऊन ये ना बा. फळं आणले. अंगूर मोठी आई मी नाही पिते दूध. मला अंगूरच पाहिजेत. मी अंगूर खातो. अरे चांगलं दूध आहे ना पिणं. पाहिजे किती मस्त आहे. कसं आहे रे लकी. अरे मस्त केलं ना बदाम टाकले आणि त्याच्यात चांगल्या फळही खाणं. पहिले दूध तर पिऊन घे. काय झालं काय केलं आता काय केलं किती वाखोडची आहेस होती. आई काही नाही बदामाचं दूध केलं थोडंसं घुटलं कस्टर्ड पावडर टाकलं छान घट्ट झालं. घ्या तुला केले तेच म्हणून राहिले नेरे
काल केलं बाई. आता जेवण झालती आणि काय कोणाला भूक आहे माय मुली पाहिजे बाई बाई. हे बाकीचे दे मी नाही पेत नाही. माझ्यावर साजरं झालं बाई. मग आई पिऊन पाना मस्त आहे. मग अशी जेवणातच करून राहिली पण तेव्हा ना झालंच नाही खरं सांगते. म्हणून मग आता केलं प्या ना तसं. हात माय जेवण झालं आता. आता नाही ते काय 17 खायची सवय आहे मला. लेकरायले दे. तू आहे बसेल त्याला दे. ती रंजना काय करू राहिली काय तुम्ही माय काय करू राहिली रे. जपली मोठी आई मला दे ना अंगूर धुवून दे ना मला. आता हे दूध नाही पेत ते अंगूरच खाता रे. अंगुरी खाणं तुझ्यासाठी आणले मोठे बाबांनी. बघ किती सारे फळं आणले. लकीला आवडतात ना. हो लकीला काय नाही आवडत. पिरे दूध पेरे मोठ्याने केलं एवढ्या यानं तर ते फळं काय मग खाजो. ते कुठे चालले पाहून. नाही मला अंगूरच खायचे आहेत. काय लहान लेकर काय करतं रे. जय खाय घे आणि धुई ते चांगले धुतलेले नाही ते. धुई चांगले अजून आणि खाय. सांग काय हेंद्र पोरगाय. अरे तिने एवढं साजरा दूध केलं ते पे. ते अंगूर कुठे चालले पाहून. काय झालं आला की हलकटच का तू. काही पाहिले नाहीत का ते अंगूर. आपल्या घरी बरं झालं 5-5 10-10 किलो पडेल असतात असे. सडतात पण कोणी खात नाही. आणि तुला अति नवई झाली का त्याची. नाही बाई कोण्या कोपऱ्यात सडतात. मला तर दाखवली नाही तुळशी 5-5 10-10 किलो काही आणतो. आपल्या घरी म्हणजे मामाच्या घरी. मग त्याच्या मामाच्या घरी अंगूर तर असे ढोरायले असतात. इतके तर असते. त्याच्या मामाला माहिती आहे लकीला अंगूर आवडते तर त्याचा मामा 10-15 किलो डझन आणते अंगूर. अरे होय नालाय का त्या खाल्ले होय बाई. जाय व मम्मी उकडी खोटी बोलत राहायचं निरा. एक अंगूर फतूर नाही फेकून मारतो मामा चिकटल्या बोड्याचा. पण त्याला कुरकुऱ्याला पैसे मागतले की देत नाही. आजीले माग म्हणते. भला गेला मामा अंगूर आणते. मोठी आई मला अंगूर धुवून दे. मी नाही धुत तू धुवून दे मी खातो. थांबला की मी धुवून देतो तुले. एवढं दूध नेऊन देते. हलकट बोड्याचा नीता तेल खाणीतला कुठून पैदा झाला काय सांग. नीता तेल बोड्याचा एवढी ते बाई नाही म्हणते तरी खातेच खाते. खुशी मॅट आहे हे बाई. खरंच वजत्रच आहे बाई निरा. तर लेकरू होय त्याला काय आता अंगूर खाईन घंटा बरं दूध पिन. तू कोणता मटर गावचा पाहुणा आहे का इवाई आहे तो. काही बडबड करत राहते. राहू दे मोठी आई मला नाही पाहिजे. नाही तर मम्मी अजून बोलीन मले. अरे लकी जाऊ दे बाई. बाई हे रंजनाच्या अंगात झोमलं काय सांगा. त्या रेल्वेत बसेलो गतलो की लोक साजरी होती ना माय. असं करून तसं करून अमकं करून अशा बैले घेतलं का अशा बैले ते घेतलं काय. आणि तेव्हा घरात आल्या बाई तिने झोमलंच ते ना. विसाटल्यासारखीच बघून राहिली. आता सांगते लेकरांना खाल्ली अंगूर तर काही नको काही म्हटलं काय. वजात्र्या बोळ्याची दफा आणते दूध मी नेतो. धुई ते अंगूर दे त्या पोराले. त्याला अंगूर आवडतात. आई पाहिलं ना तुम्ही पाहिलं ना. आता इथं जर तुम्ही नसते तर तुम्हाला काय वाटत होतं. हे अशी म्हणायला भेट नव्हती की मी लकीले अंगूर खाऊ नाही देऊन राहिली. असं म्हणायला भेट नव्हती. हे अशीच करेल मग हिनं असंच केलं आई. त्या दाढीसाठी मी शपथ दाढीचा विषय नाही काढला आणि कशाचाच विषय नव्हता. वावरातल्या पिकाचा तर कधी आम्ही विषय काढतो का. माझ्या घरी हेच तरी काढतं मी कशाला काढणार आहे. पण कशातच काही नाही बरं. उगाच रंजनानं तुम्हाला हे केलं. तुम्हाला असं वाटलं असेल ना की अशानच म्हटलं का काही. हो ना काऊन अशी करून राहिली काय सांगा मॅट बोड्याची. आणते दूध तो सासऱ्याला देतो. तो आहे त्याला देतो. दे साखर नाही ना त्याच्यात जास्त माय बाई. नाही आई साखर नाही जास्त. पाय अशी आहे सुस्मी. अशी करते. तिले म्हणलं होतं मॅम म्हणलं हवं पोरीला धाडशीन ता वागती तिच्या संग माया त्या 2 दुसऱ्या साड्या धाडजो. आता तिला माहित नाही का मी आधी 2च साड्या घेऊन येला. तर तिने म्हणलं ते माया 2 साड्या धाडजो तर धाडल्या नाहीत. अशी करते. जाऊ दे ना मा जाऊ दे. बाय मी नाही नाही तर तू जाशील दाखवली साडी घेऊन की नाही त्याच्यापेक्षा आताच घेतो. ते काळ तू घालायले. हट माय काही बोलतो काय तू जवळ काय म्हणी. अधी बुडी राहिलेली त्या बुडीला का पहिल्या साड्या नाहीत का. अधी आम्हाला साड्या आणायला लावते. काहीच्या काही नको माय बाई. एवढी काय खराब नाही झाल्या साजऱ्याच आहेत घालतो मी. आणि मनोहर याचा असला ना तर मनोहरला मी स्वतः मनोहरला सांगेन तो आणते. मग हे सुस्मी ना मुद्दा म्हणून करते. तिने मला सांगलं की नाही तर एकटा सांगलं की नाही काल फोनवर की बाई येऊन राहिली तर बाई सांग ना माझ्या 2 साड्या पाठवून दे. मुद्दा म्हणून करते ते मुद्दा म्हणून करते. जाऊ दे काही घर नाही. एवढी काही खराब नाही झाली साजरीच आहे. अहो आता तेच ते रोज आता 2 साड्या आणल्या तेच घालून राहिली मी निरा. तेच नेकटा आणल्यासारख्याच जोडीच आणली तर साजरे नाही लागत. म्हणलं आता योगानं येऊनच राहील ती हे ते म्हटलं मग दे धाडून. असं काय हे होतं काय तिला का स्पेशल म्हटलं होतं का आणून दे. आता आहेत ना घरी असल्या दुसऱ्यांना ऐकत घ्याव का काही का. जाऊ दे आता इतक्या दिवस राहिली तू. मी जायच्या बाबतीत तुझी साडी नाही घेणार तर का तशीच धाडणार आहो का. मग जायच्या बाबतीनं घेता आताच घेईन. आता का नाही नवीन ताजा बायले आणि ते काढतो निसायले. काही घर नाही आपल्याला काही कोणाला दाखवा लागत नाही. हो बाई रिकाम धंदे करू नको बाय. मला नाही माझी साडी गिडी बाय. मी का आया हो का मला साडी घेतो काही रे रिकामे धंदे माय हो ना. मग मायनं केलं लेकीचं का साडी घाला लागते काय. अहो आई काही बोलते का. तू माघारी राहिली म्हणून घेतो. ते मला केलं म्हणून थोडी घेतो मी तुले. मला केलं म्हणून काय झालं. तू माघारी राहिली इतक्या दिवस तू माघारी पहिल्यांदा तर राहिली 12 महिने झाले. मग आता इतके दिवस राहिले ते एक साडी
मी ठरवलंच मनातून, म्हटलं माय गेली की मायले साजरी साडी घेतो जायच्या वक्ती. माघारी आली म्हणून, माग केलं म्हणून नाही हो माय बाई, माघारी आली म्हणून घेतो. काय नाही, आली म्हणून काय झालं काय? मागच्या बारीने घेतली नव्हती काय? वास्तूच्या बाबतीत वगैरे आली, वास्तूच्या बाबतीत मला दिली नव्हती का साजरी साडी दिली ती? तिला सुस्मीनच घेतली. तिला आवडलं की बत्तूच घेते माझ्यावरचं घेऊन. तू मला साजरी दिसत, मला चांगली दिसते, मला चांगली दिसते, घेऊन घेते लागेल, फॉल पिकोई करते घालती लागे. आपल्याला जाऊ दे बाई घाल म्हणून, मग आपलं नाही ऐकत ना काही. जाऊ दे. आत्या 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 पिंकी ताई कधी येते? 3 वाजता येते हो बाई. तू खेळ भांडी मांड ना, ते खेळ. फुटे नसतं आहे वाट्यातलं सगळं. जास्त फोडलं बा मागच्या वारीनं. तू मागच्या वारीनं फोडलं नाही का तुझ्या? आता किती साजरा होता खेळबांडीचा खेळ आता त्यानं काही नसते होत. फुटेला मग काय झालं? आता मला नवीन खेळबांडी आणून दे ना. नाही बरं, मी सांगेन तो मामाला. मग ते गेले दिसला तर आता बाजारात नसते बाई, कुंभाराच्या घरी येशील, आमच्या घरातल्या विचारायला ना असला तर दिती नसते. त्यातलं खास खेळ. हा चालते. मी जाईन मला सांगतो जागती मामाला म्हणशील ना तू, तर खेळबांडी आणायला पाठवशील ना, तर मला सांगतो मी बी जाईन मामा संग. मला ना जातं घ्या लागते, मला जातं फुटलं आणि लागे ना तो कब्बशीचा ना त्याचं कपाचं नाकच फुटलं. बशी नाही घ्या कप घ्या लागते. बरं जाजो, तू घरातलं काय काय सामान फुटलं तुला माहित? तू जाजो मग. आता जोपर्यंत आहे तोपर्यंत खेळतेच. पण ते दरच काढून टाक ना बाई, दुसरा घाल घरचा. नाही, हाच घरी घालायला दिला आईनं. का व? तो मायले म्हणलं होतं माय 2 साड्या धाड, तो मायले कोण नाही धाडल्या? मला काय माहिती, मला नाही माहित. तो मला कोण नाही सांगितलं? जाऊ दे ना मा. चलो बाई तू जेवून घे ना, भूक लागलीशी ना तुले? नाही, तू सगळ्यासोबत जेवतो ना. तू कधी जेवतो बाबू? बाबू जेवला. तू जेवून घे. सगळ्याच्या कुठे भरोशावर बसतो बाई, आम्हाला उशीर लागते. तर मला तर जेवण झालंय लागे, मला गड्याला काठावर असते माय बाई. तू जेवून घे जा. वरण भात करेल आहे ना बाई, वरण भात दे तिले. हा चालो बाई, वरण भात खाय, तिला आवडते वरण भात. नाही, मी पिंकी दीदी सोबत जेवतो ना. आबा माय तेल येते 3 वाजता 3:30 वाजता. त्यात लोक तुका बसता काय? चल जेव, मग जेव डबल तिच्या संग. त्यात लोक तुझा डबलचा वखा देते.